नमस्कार. महाराष्ट्रातील असं एक मंदिर जिथं देवाला अर्पण केलेला नैवेद्य चक्क गायब होतो. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. इतकंच नाही तर या मंदिरात तुम्हाला गणपतीची स्त्रीरूप मूर्ती म्हणजेच गणेश्वरी, शिवाची स्त्रीरूप मूर्ती म्हणजेच महेश्वरी, तसेच कार्तिकेय यांच्या देखील स्त्रीरूप मूर्तिशिल्प पाहायला मिळतात. अशा या रहस्यमयी आणि स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या मंदिराचा इतिहास आणि त्यामागची गोष्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण बोलत आहोत पुण्यापासून साधारणतः 50 किलोमीटरवर पुणे-सोलापूर हायवे लगतच एका शांत टेकडीवर वसलेल्या ऐतिहासिक अशा भुलेश्वर मंदिराबद्दल. स्थानिक लोककथांनुसार माता पार्वतीने याच ठिकाणी भगवान शिवांसाठी नृत्य केले होते. या मंदिराची मूळ निर्मिती अज्ञातवासात असताना पांडवांनी केली अशी एक लोककथा प्रसिद्ध आहे. ज्ञात इतिहासानुसार साधारणतः 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले. हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात म्हणजेच बेसल्ट खडकात तयार केले आहे. 17व्या शतकात आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांनी या मंदिराभोवती संरक्षणासाठी तटबंदी बांधून दौलतमंगल नावाचा किल्ला तयार केला. पुढे शिवाजी महाराज तसेच पेशवाईच्या काळात देखील या मंदिराच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. एका प्रसिद्ध दंतकथेनुसार येथील मुख्य शिवलिंगाला अर्पण केलेले पेढे त्यातील 2-3 पेढे आपोआपच गायब होतात. यामागील रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या भिंती, स्तंभ अतिशय रेखीव अशा शिल्पकृतींनी सजवण्यात आला आहे. यात महाभारतातील, रामायणातील तसेच पुराणातील अनेक घटना कोरलेल्या आहेत. परकीय आक्रमणाने दुर्दैवाने यातील अनेक शिल्प ही भग्न झाली आहेत. मूर्त्यांची तोडफोड झाली आहे. तरी देखील आजही स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना असलेले हे मंदिर आपल्याला भारताच्या समृद्ध वारसा, इतिहास, संस्कृतीची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही. तुम्हालाही पुण्यापासून जवळ असलेल्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वन डे अशी ट्रिप करायची असेल किंवा तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणं आणि ऐतिहासिक शिल्पकलांमध्ये रस असेल तर एकदा अवश्य भुलेश्वर मंदिराला भेट द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.